जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा शिक्षक भरती संदर्भात जी कंत्राटी पेसा शिक्षक भरती संदर्भात ज्या सध्या बघा प्रक्रिया सुरू होत्या, जाहिराती सध्या पब्लिश झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काही जिल्हा परिषदेंचं सध्या जे काही अर्ज होते तर ते अर्ज सध्या मागवण्यात आले होते आणि काही जिल्हा परिषदेमध्ये सध्या जे टेट परीक्षा दिलेले जे उमेदवार आहे, म्हणजे या ठिकाणी टेट 2022ची जी परीक्षा दिली होती त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील ज्या उमेदवारांचं सध्या त्या ठिकाणी शिफारस झाली होती, एकंदरीत जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ज्यांची नावं आली होती, तर अशा उमेदवारांना पुन्हा बघा जे काही पेसा कंत्राटी शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये सध्या इन्क्लूड करण्यात आलं आहे आणि एकंदरीत त्या उमेदवारांना सध्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून अंतिम जे काही पात्र ह्या ठिकाणी बघा कंत्राटी शिक्षक भरतीसाठी घोषित करण्यात आलं आहे। तर त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या सध्या याद्या आहेत, जाहीर होत आहे। तर आजच्या दिवसाला बघा महत्त्वाचे जे काही जिल्हा परिषद आहे तर ते जिल्हा परिषद म्हणजे या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषदची जी काही पेसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी यादीही जाहीर झाली आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं ज्यांचं या ठिकाणी जे काही पात्र झालेले उमेदवार आहे, म्हणजे टेट परीक्षा दिलेली होती पेसा क्षेत्रामध्ये ज्यांचे या ठिकाणी बघा पात्र झाले होते निवड यादीमध्ये, तर अशा उमेदवारांचं देखील इथं नाव आलेले आहे आणि त्यांनी सध्या नियुक्ती घ्यायची किंवा नाही त्या संदर्भात देखील पुढे या ठिकाणी बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊ। तर सध्या तरी हे जे पत्र आहे तर ते आजच्या दिवसाचं 7/9/2024चं या ठिकाणी बघा लेटेस्ट पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी देण्यात आली आहे। ह्या यादीमध्ये सध्या जे काही तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याबाबत असा जो महत्त्वाचा इथे विषय सध्या घेण्यात आलेला आहे। तर ह्याच्यामध्ये जे संदर्भ आहे तर ते विविध संदर्भ इथे देण्यात आले आहे। माननीय आयुक्त कार्यालयाच्या वतीचे पत्र असेल किंवा मग उपसचिवांचं या ठिकाणी पत्र असेल, असे संपूर्ण इथं बघा देण्यात आले। तर ह्याच्यामधले आपण महत्त्वाच्या गोष्टी बघूया। तर ह्याच्यामध्ये जो काही आदेश आहे तर तो आदेश म्हणजे या ठिकाणी पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणी अंती जे पात्र ठरलेले उमेदवार आहेत हे 399 या ठिकाणी उमेदवार एकूण जिल्हा परिषद नाशिकचे आहे आणि त्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात जी काही आलेली सध्या बघा जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती हवी आहे अशा उमेदवारांना संमतीपत्र घेण्यात आले। त्यानुसार एकूण जे काही 50 उमेदवारांनी संमतीपत्र दिले त्यापैकी 11 उमेदवार हे TET प्रतिबंधित आढळल्याने एकूण 40 उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी पात्र आहेत अशा संदर्भात इथं देण्यात आलं आहे। त्यानंतर पुढे काय म्हटलंय तर सध्या जी काही बुद्धिमत्ता आणि जी सध्या टेट परीक्षा झाली होती अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 अंतर्गत एकूण पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र ह्या ठिकाणी बघा 970 उमेदवारांचं ह्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी सध्या बघा 26/8/2024 ते 30/8/2024 या कालावधीत करण्यात आली होती। म्हणजे जे सध्या 970 उमेदवार आहे तर ते 970 उमेदवार हे टेट परीक्षेमध्ये पेसा क्षेत्रामध्ये बघा सध्या जे काही क्वालिफाय झाले होते आणि त्यांची संपूर्ण जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते ह्या कालावधीमध्ये झालं होतं 26/8 ते 30/8/2024 आणि कागदपत्र पडताळणी अंती या ठिकाणी जे काही विवरण देण्यात आलं आहे तर त्याच्यामध्ये बघा गणित विज्ञानसाठी 1, त्यानंतर भाषा विषयासाठी 111, त्यानंतर गट 1 ते 5 साठी या ठिकाणी जवळपास 189 इतके उमेदवार सध्या पात्र ठरले। म्हणजे इथं भाषा विषयाचे सर्वात जास्त म्हणजे 111 उमेदवार, गणित विज्ञानसाठी बघा 1 उमेदवार आणि जो काही प्राथमिक गट आहे 1 ते 5 साठी तर त्याच्यासाठी 189 म्हणजे 189 एवढे उमेदवार सध्या पात्र ठरले होते। आणि हे पात्र ठरलेले जे काही उमेदवार आहे त्याच्यामध्ये जे प्रतिबंधित वगळून म्हणजे TET फ्रॉडमधले लिस्टमधले जे उमेदवार आहे ते वगळून उमेदवाराची यादी पत्रासमेत जोडण्यात आलेली आहे। मग ह्याच्यामध्ये जे उमेदवार पेशा क्षेत्रातील रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने बघा अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात इथं म्हटलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जो काही पेसा निकाल किंवा पेसा जे काही सध्या IA ॲप्लिकेशन सध्या बघा माननीय कोर्टामध्ये सध्या त्या ठिकाणी सबमिट करण्यात आलं आहे आणि एकंदरीत जी काही नवीन डेट असेल त्या डेटची बघा सर्वजण वाट बघत आहे, जेणेकरून पुढील जी काही सुनावणी असेल पेसा संदर्भात तर त्याच्यामध्ये सध्या कोर्टाच्या अधीन राहून नियुक्ती द्या असं संदर्भात त्या ठिकाणी युक्तिवाद होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने इथे अत्यंत स्टेटमेंट देखील तशा पद्धतीने केलं आहे की जी पदभरती आहे कंत्राटी पदभरती तर ती बघा अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात हवी आहे यांना, अशा उमेदवारांना सध्या हे ज्या सूचना आहे तर त्या सूचना दिलेल्या आहे। तर ज्या उमेदवारांना सध्या बघा नियुक्ती हवी आहे अशा उमेदवारांसाठी इथे सूचना देण्यात आली आहे, कारण ह्याच्यामध्ये बघा सदर यादीतील उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुना विनंती अर्ज आणि संमती
पत्र जे आहे ते सादर करायचे. म्हणजे खाली यादी देखील देण्यात आली, ती यादी देखील बघूया. आणि असे जे काही विनंती अर्ज असेल किंवा संमती अर्ज असेल तर ते 8/9/2024 ते 11/9/2024 या कालावधीत 11 ते 5 या वेळेत बघा जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी स्वीकारण्यात येणार. सोबत विनंती अर्ज आणि संमतीपत्र सध्या जिल्हा परिषदला जमा करायचं आहे. ज्यांना सध्या नियुक्ती पाहिजे तर त्या संदर्भात या ठिकाणी आहे. तर खाली बघा ज्या काही वेबसाईटवरती सध्या जी काही जाहिराती आहे किंवा संपूर्ण डिटेल्स देखील प्रसिद्ध करण्यात आली. आता अटी शर्ती सर्वांना माहिती आहे, 20,000 रुपये प्रति महामानधन भेटणार आहे. त्यानंतर जे काही बंधपत्र हमीपत्र वगैरे ते लिहून घेणार आहे. आणि पात्र इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा हे ठिकाणी बघा गुन्हा किंवा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स सध्या बघा देण्यात आली आहे. आणि याच्यामध्ये जे सध्या बघा शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षकपदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं देखील इथे सूचनाही देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण यादी बघूया. तर इथं बघा हे बंधपत्र आहे. हे बंधपत्र तुम्हाला लिहून द्यायला पडेल त्या ठिकाणी संपूर्ण जे काही डिटेल्स असेल ती या ठिकाणी. त्यानंतर इथं बघा तुम्हाला जे काही विनंती अर्ज आहे तर तो विनंती अर्ज देखील बघा ज्यांची सध्या इथं यादी आहे ह्या यादीमध्ये बघा ज्यांचं नाव आलं असेल तर अशा उमेदवारांनी ह्या ठिकाणी बघा जे पात्र आहे ह्या उमेदवारांना जर नियुक्ती पाहिजे असेल कंत्राटी तर त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी जे काही अर्ज आहे तर तो अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला भरून द्यायला पडेल. तर हा ठिकाणी बघा विनंती अर्ज आहे. तर या विनंती अर्जामध्ये बघा पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांच्या पडताळणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी विनंती अर्ज. मग ह्याच्यामध्ये जो विनंती अर्ज आहे तो संपूर्ण तुम्हाला भरून घ्यायला पडेल. फोटो वगैरे आहे. आणि ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला आहे तर तो विषय म्हणजे पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदावर पेसा शिफारस पात्र उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना तात्पुरत्या कंत्राटी तत्वावर नियुक्त्या देण्याबाबत. मग इथं तुमचं नाव वगैरे असेल ज्यांना सध्या बघा हे भरून द्यायचं आहे ज्यांचं सध्या तुम्हाला नियुक्ती पाहिजे असेल अशा उमेदवारांनी. तर इथं बघा संपूर्ण नंबर असेल, ईमेल ID असेल, टेट गुण असेल, वय वगैरे संपूर्ण तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रतेसंदर्भात हमीपत्र वगैरे हे संपूर्ण करारनामा हे संपूर्ण तुम्हाला इथं भरून हा अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांना पात्र करण्यात आलं आहे तर त्या संदर्भात इथं लिस्ट देखील आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आता हा गट 1 ते 5 साठी उमेदवारांची लिस्ट आहे. मग याच्यामध्ये टेट गुण आहे, उमेदवारांचं नाव आहे. इथं बघा लिंग असेल, पात्रतेचा गट आहे आणि शेरा. मग याच्यामध्ये टेट इथं 91 मार्कापासून बघा सुरुवात झाली आहे. हायेस्ट जो आहे तो 91 मार्काचा आहे 1 ते 5 या गटासाठी. तर ह्याच्यामध्ये तुमचं जर नाव असेल तर अशा उमेदवारांनी सध्या त्यांना कंत्राटी स्वरूपात जर नियुक्ती पाहिजे असेल तर त्या उमेदवारांनी सध्या बघा इथे अर्ज प्रक्रिया ही करायची आहे. त्यानंतर इथं बघा हा 1 ते 5 साठी गट आहे. त्याचे बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते इथे आपल्याला दिसत आहे. तर प्रत्येक ह्या ठिकाणी वेगवेगळे जे काही लिस्ट आहे तर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर ह्या लिस्टमध्ये तुम्ही एकदा व्हेरीफाय हे करून घ्या. हे जे संपूर्ण लिस्ट आहे आपल्या द गुरुजी टेलिग्राम चॅनलवर सध्या बघा अवेलेबल आहे. तेथे तुम्हाला ही लिस्ट मिळून जाईल. इथं बघा आता गणित विज्ञानासाठी एकच उमेदवार सध्या इथं आहे तर त्या संदर्भात ही लिस्ट आहे 6 ते 8. त्यानंतर पुढील जे काही भाषा विषय संदर्भात 6 ते 8 संदर्भात या ठिकाणी लिस्ट आहे. भाषेचा हायेस्ट 112 मार्काचा आहे टेट परीक्षेमधला ह्या लिस्टमध्ये. तर तिथून सुरुवात झाली. तर इथं बघा तुमचं जर नाव असेल तर ते नाव एकदा तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती 9 तारखेपासून करायची आहे. तेथे विनंती अर्ज सध्या बघा सादर हा करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर ते एकदा व्हेरीफाय करून घ्या. तर ह्या ज्या याद्या आहे जवळपास संपूर्ण याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर एकदा ह्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही. आता इथं 78 मार्काचा भाषा विषयाचा बघा जो काही लास्ट उमेदवार आहे तर तो आपल्याला इथे दिसत आहे. तर संपूर्ण जे काही यादीमध्ये तुमचं नाव असेल तुम्ही बघून घ्या आणि जी पुढील प्रक्रिया असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी 9 तारखेपासून करायला पडेल सूचनेनुसार. तर संबंधित जो या ठिकाणी विनंती अर्ज आहे तर तो महत्त्वाचा असणार आहे. त्याची प्रिंट करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी विनंती अर्ज सध्या सादर हा करायला पडेल. तर अशी ही महत्त्वाची सध्या अपडेट होती. बाकी जिल्हा परिषदचं देखील अशाच पद्धतीने महत्त्वाच्या ज्या काही याद्या असेल निवड याद्या प्रक्रियेसंदर्भात तर त्या सध्या इश्यू होणार. तर सध्या तरी एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही लेटेस्ट अपडेट त्या तुम्हाला व्हिडिओ आम्ही देत जाऊ. तर व्हिडिओला शेअर करा. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.